नमस्कार शेतकरी बंधूंनो, पाहूया आजचा हवामान अंदाज। मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राला 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। पाहूया सविस्तर वृत्त काय आहे। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। केरळ ते कोकण किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने मान्सून वाऱ्याचा वेग ताशी 50 किलोमीटर इतका झाला आहे। त्यामुळे या संपूर्ण किनारपट्टीला आगामी 24 तास पूर परिस्थितीचा अलर्ट देण्यात आला आहे। तसेच मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राला आगामी 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। गेल्या 24 तासापासून राज्यात चांगला पाऊस सुरू आहे। प्रामुख्याने मुंबईसह कोकण घाटमाथ्यावर अतिवृष्टी सुरू आहे, तर राज्याच्या उर्वरित भागात मुसळधार ते मध्यम पाऊस सुरू झाला आहे। देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने केरळ, कर्नाटक, कोकण, गोवा, गुजरात या किनारपट्टीला सतत रेड अलर्ट देण्यात येत आहे। आगामी 24 तास पुन्हा या संपूर्ण किनारपट्टीला पुराचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे। मान्सूनचे कुंड मध्य भारतावर सक्रिय आहे। बंगालच्या उपसागरापासून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर चक्रीय स्थिती तयार झाल्याने वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका वाढला आहे। त्यामुळे ज्या भागात कमी दाबाचा पट्टा आहे तेथे गडगडाटी वादळ, विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार, तर राज्याच्या उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात येत आहे। कोकणातील सुमारे 42 गावात गेल्या 24 तासात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। त्यात 5 ठिकाणी 200 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे। मध्य महाराष्ट्रात 6, घाटमाथ्यावर 5, विदर्भात 8, तर मराठवाड्यात 5 ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे। आगामी 4 दिवस म्हणजेच 12 जुलैपर्यंत मुंबई, कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।